मी आधीच हे सांगितलं होतं की मी सुरुवातीलाच या संदर्भामध्ये जेव्हा त्यांनी आव्हान दिलं तेव्हाच मी सांगितलं होतं, एकदा आव्हान दिल्यानंतर शब्द फिरवू नका. आणि ट्रेलर बघितल्याबरोबर त्यांची बोलती बंद झालेली आहे. आणि जे मी सातत्याने सांगतोय की या संदर्भात त्यांनी खरं तर स्पष्टीकरण दिलं पाहिजे. पाणबुडीसारखा आज मी जो ट्रेलर सांगितला, पाणबुडीवरून फायर होणारी मिसाईल सिस्टीम याचा शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आणि इथल्या विकासाच्या संदर्भात काय संबंध आहे हे सांगण्याची जबाबदारी त्यांची नाही आहे. या सर्व मतदारांनी 3 टर्म तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला जे संसदेमध्ये पाठवलं होतं, हे कुठल्या कंपनीचं भलं करण्यासाठी आपण हे प्रश्न विचारलेत. आणि हा तर फक्त ट्रेलर आहे आणि आपणच आव्हान दिलं आहे. त्यामुळे मला वाटतं की अशा पद्धतीने आव्हान देऊन नंतर शब्द फिरवला, जो माणूस शब्दालाच पक्का राहत नाही त्या माणसावर कसा विश्वास ठेवायचा हाच फार महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज या पद्धतीची त्यांची जी प्रतिक्रिया ही मला तरी अपेक्षित होती. आणि आज बहुतेक सगळ्या सरड्यांनी संपावर जायचं ठरवलं असेल, कारण इतक्या पटकन रंग बदललेले सरड्यांना सुद्धा कॉम्प्लेक्स आला असेल.